न्यूज आहे पुणे हिट अँड रन प्रकरणाची। या प्रकरणामध्ये आता अल्पवयीन मुलाच्या मित्रांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। वडील विशाल अग्रवालला सुद्धा कोर्टात हजर करणार असल्याची माहिती आहे। सकाळी 11 वाजता कोर्टामध्ये या सगळ्यांना हजर केलं जाणार असल्याचं कळतंय। वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवालसह 12 कर्मचाऱ्याची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे। एका अल्पवयीन मुलानं पुण्यामध्ये दारू पिऊन भरधाव कार चालवली होती आणि या कारनं दोघांना उडवलं। त्या दोघांचा जीव गेल्यानंतर हे प्रकरण उचलण्यात आलेलं आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आता अल्पवयीन मुलाचे जे मित्र होते त्या दिवशी रात्री पार्टी करत होते, दारू पित होते, पब मध्ये गेलेले होते आणि त्याच्या सोबत असल्याचा दावा केला जातोय। त्या अल्पवयीन मित्रांची सुद्धा आता अल्पवयीन या आरोपीच्या मित्रांची सुद्धा चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते। त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर त्या आरोपीच्या वडील विशाल अग्रवाललाही कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला सुद्धा या ठिकाणी बोलावण्यात आल्याची माहिती समोर येते। तर सकाळी 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यावेळेला आता पुन्हा या सगळ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। बार कर्मचाऱ्याची सुद्धा पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे सगळ्यातून आता नेमकं काय समोर येतं ते बघावं लागणार आहे। ज्या दिवशी हे सगळं प्रकरण घडलेलं होतं त्या दिवशी त्या अल्पवयीन मुलाचे मित्र त्याच्या सोबत होते, ते सुद्धा दारू पित असल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येते आणि त्याचबरोबर त्या गाडीमध्ये ते मित्र होते का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या प्रकरणामध्ये आता त्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांना इथं आणलं जाणार असल्याची माहिती समोर येते। कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे। त्यामुळे कोर्टात हजर केलं असता ते काय जबाब देतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्याचबरोबर या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना सुद्धा आता कोर्टात हजर केलं जाईल आणि आजोबालाही कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती समोर येते। 2 इंजिनियरचा जीव एका भरधाव कारनं घेतलेला होता आणि ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता। पुण्यामधील बड्या बिल्डरचा तो मुलगा आणि त्यानं दारू प्यायल्याची माहिती समोर आली होती। तो अल्पवयीन असताना सुद्धा त्याला दारू कशी काय मिळाली असा सवाल उपस्थित केला जात होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्याच्यासोबत त्या रात्री असलेले जे मित्र होते त्यांनाही कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी काय समोर येतं ते बघावं लागणार आहे। तर पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर आता ज्या यंत्रणा आहेत त्याही खडबडून जाग्या झाल्याचं पाहायला मिळतंय। पब असेल, बार यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। कडक नियम करण्यात आले आहेत, पण जे 2 लोकांचे जीव गेले आहेत, इंजिनियर जे पुण्यामध्ये कामासाठी आलेले होते, नोकरी करत होते, त्यांचा जीव या दुर्घटनेमध्ये गेला आहे आणि त्यानंतर सगळीकडे वातावरण तापल्याचं दिसतंय आणि त्यामध्ये आता पोलिसांकडून कारवाईला वेग आल्याचं दिसून येतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।